सगळं। तर आता इथं पण किड्स रूमचं मी खूप आयडिया बघून ठेवलेल्या आहे, त्या हळूहळू नंतर तुम्हाला पुढे कळतीलच। तर कियाला आणि विहानसाठी मस्त रूम तयार करणार आम्ही हळूहळू। तर आता पहिल्यांदा सुरुवात तर इथून कलर पासून, मग नंतर बाकीचं। तर इथे ना सगळे स्नॅक आहे ना, बाय 1 गेट 1 फ्री आहे, मस्त ऑफर चालू आहे स्टार मॉलला। मी स्टार मॉलला आलेली आहे, मला ना मिरची घ्यायची, मिरची खूप आवडते इथली, आणि आता सगळं चेंज झालेलं आहे, सगळीकडे वेगवेगळं ठेवले। तर इथे बघू शकता स्टार मॉलला आंबे, तर इथे मँगो फेशर आहे, मस्त कॉफी आलेली आहे बा। म्हणजे जे ते हे नाही। तर आज एकदम कमी भांडे आहे, कमी एकदम भांडे, वरचे पण एकदम कमी भांडे आहे। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे, मस्त इथे उसळ होते, बघू शकता। तर उसळ म्हणजे रशीची नाही करणार मी, अशी सुकी भाजी करणार आहे। आणि इथे करते मस्त पोळ्या, तर आता पीठ मळून घेते पटापट, आणि घरातलं बाकीचं आवरलेलं आहे, फक्त झाडायचं बाकी आहे। आणि दुपारी ना बाहेर पण जाणार आहे नंतर। आणि आज आमच्या जे किड्स रूम आहे ना त्याचं काम काढलं आहे थोडंफार कलरिंगचं। तर अजून तर नाही, म्हणजे अजून खूप भरपूर दिवस लागतील, 15-1 दिवस तर लागतील सगळं कलर व्हायला। तर थोडंसं मी तुम्हाला दाखवेल कसं त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर कसं होईल। तर चला नंतर दाखवते। तुम्हाला मी बोलली होती तर किड्स रूमचं रिनोव्हेशन करायला घेतलेलं आहे, तर हे सगळं सामान याच्यावर ठेवलं बेडवर, आणि बघू शकता असं रूम आहे, आणि इथे वरती असं। तर आता याचा कलर करायला घेतलेला आहे, काम सुरू झालेलं आहे, तर भरपूर दिवस लागतीलच, हळूहळूच करणार, आणि आम्ही स्वतःच करतो कलर वगैरे, म्हणून मग आमची चॉईसने। तर ही भिंत इथे तर कोठ्या आहे ठेवलेल्या आपल्या गव्हाच्या वगैरे, त्या सुद्धा हलवून आणि सगळं कलर करणार आहे। आता थीम अजून म्हणजे विचार केली नाहीये, अजून विचार करू आम्ही कोणती काय करायची, पण आता सध्या पुट्टी प्रायमर वगैरे ते तर देऊन ठेवणार, त्याच्यानंतर मग कलर कोणता द्यायचा किड्स रूमला ते ठरवणार। तर बघू शकता इथे सगळं साहित्य आहे, आणि जेव्हा होईल ना म्हणजे थोडं मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतच राहील मी। तर असा रूम आहे, आणि त्यानंतर झाल्यानंतर कसा दिसेल तुम्हाला ते नंतरच कळेल। तर बघू शकता। कियारा करायचा ना कलर, तर चला बोलते नंतर। आता हे पडदे मी काढून घेतले, ते धुवायला टाकणार इथले सगळे पूर्ण, आणि किड्स रूमचे पडदे वगैरे ते सुद्धा नंतर हळूहळू चेंज करणार, म्हणजे हळूहळू सगळं आम्ही करणार। इंटेरियर आम्ही स्वतःच करतो, मी तर स्वतःच डिझाईन, म्हणजे मला जे जसं आवडतं ना, जसं मी बघते वगैरे तसं त्या पद्धतीनेच आम्ही घर रिनोव्हेशन करतो। तर हॉलचं पण आम्ही स्वतःच केलेलं आहे सगळं, पूर्ण डिझाईन, म्हणजे सोफ्यापासून सेंटर टेबल पडदे वगैरे ते स्वतःच म्हणजे शोधलं वगैरे आणि स्वतः केलेलं आहे सगळं। तर आता इथं पण किड्स रूमचं मी खूप आयडिया बघून ठेवलेल्या आहे, त्या हळूहळू नंतर तुम्हाला पुढे कळतीलच। तर कियाला आणि विहानसाठी मस्त रूम तयार करणार आम्ही हळूहळू। तर आता पहिल्यांदा सुरुवात तर इथून कलर पासून, मग नंतर बाकीचं। तर आता इथे हे पडदे काढलेले, हे पण वॉशला टाकणार, धुवायला टाकणार, आणि चला आता मी स्वयंपाक करून घेते पटकन, आणि मग बोलते तुमच्याशी। मला दाखवलं मी कसं रूमचं काम चालू आहे आमच्या किड्स रूमचं हळूहळू। तर तेच आम्ही स्वतःच करतो, वैभव स्वतःच करतात ते, कारण ना सगळ्या मशिनरी आहे आमच्याकडे, म्हणजे सगळं जे घासायचं वगैरे, भिंत घासायची, नंतर मग स्प्रे पेंटिंग, म्हणजे डायरेक्ट मशीनच स्प्रे ने कलर देऊ शकतो, इतकं इझी जातं ना, आणि रोलरने सुद्धा देतो आणि त्याच्याने सुद्धा देतो।
तर म्हणून खूप इझी जातं आणि स्वतःच करतो आम्ही. तुम्हाला माहिती वैभव होतं स्वतःच करता. किचनचा कलर सुद्धा स्वतः त्यांनी दिलेला आहे पूर्ण. तर आता इथे मस्त उसळ झालेली आहे आणि आता पोळ्या करून घेते. तर चला बोलते नंतर. इथे मी आवडलेलं आहे. आता वाजले आहेत 5 आणि आम्ही चाललोय झुडिओ मॉल आणि स्टार मॉलला. तर स्टार मॉलला मला ना मिरची घ्यायची, मिरची संपली आहे आणि बाकीचं 1-2 सामान ते घ्यायचं आहे. तर पटकन घेऊन येतो कारण की याला पण आजारी आहे. तर तिला औषध दिलं, ती बघते TV आता. पटकन येऊ आम्ही. तर चला आता निघतोच आम्ही. सिंपल मी घातली जीन्स टॉप. चला तर इथे बघू शकता स्टार मॉलला आंबे. तर इथे मँगो फेशर आहे आणि इथे मँगो बदामी बघू शकता. हे होतं ना पाइनएप्पल, मस्त 85 आहे पण मोठा आहे. पण मोठा आहे. 100 रुपयाचं किती मोठा मिळतं. स्टार मॉलला आलेली आहे. मला ना मिरची घ्यायची, मिरची खूप आवडते ती. आणि आता सगळं चेंज झालेलं आहे, सगळीकडे वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर आता काहीच कळत नाही कुठे काय बघावं. तर इथे नुसते स्नॅक्स आणि तेच आहे. आणि फिश पण तुम्हाला नंतर दाखवते कोणकोणते आलेले नवीन. तर इथे ना सगळे स्नॅक आहे ना, बाय 1 गेट 1 फ्री आहे. मस्त ऑफर चालू आहे स्टार मॉलला. काही पण स्नॅक्स घ्या तुम्ही सगळे. बघू शकता हे सगळे स्नॅक्स. तर ना इथे मिरची आहे स्टार मॉलची, खूप छान कलर येतो. तर तीच घेतली मी. इथे बघू शकता. मला फिश दाखवते. तर बघू शकता इथे स्क्विड फिश पण आहे, क्रॅब आहे, प्रॉन्स वगैरे बघू शकता. स्क्विड आहे 400 आणि खेकडे 300. प्रॉन्स हे काय सॅल्मन ना, हे सॅल्मन फिश बासा आणि इथे चिकन. कॉफी बघू शकता. माझे पण टाका. काहीच वेळेला पाहिजे पण बरोबर आहे. तर आता छान लागते मस्त. माझी जास्त कडू लागते ती जास्त. एकदम मस्त कडक कॉफी आहे, भारी घेऊन झालेली आहे. आता घरी जातो. कियाराची पण तब्येत बनते ना त्याच्यामुळे. तर मस्त जेवण झालं आणि बाहेर गेलो. तुम्ही बघितलं असेल मस्त कॉफी वगैरे पिली आणि चिकन आणलं होतं. तर आज मस्त वैभवने स्पेशल चिकन केलेलं, खूप छान. आणि रोट्या पण बाहेरूनच आणल्या होत्या. तर मस्त जेवण झालं आणि इथे भरपूर भांडे बघू शकता साचलेले. तर ते सगळे डिशवॉशरमध्ये लावायचे आहे. आणि विहान कियाराची तब्येत पण बरी नव्हती आणि त्यांना मेडिसिन वगैरे ते पण घेऊन आलो इथं मी. आणि त्याच्यामुळे मग मला पण ना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागलं. म्हणून मग वैभव बोलले की मी करतो आज चिकन आणि बाहेरनच लोट्या आणल्या तर मी फक्त भात टाकला होता आता. आणि मस्त जेवण झालं आणि कियारा झोपली आहे. ती आता उठली ना, तिला तेव्हा औषध दिली तर तिने जेवण काही केलं नाही. तर ती उठली ना मग तिला देईन मी जेवण. आणि विहान जेवला आहे. तर आता तेच डिशवॉशरला भांडे लावते. किचन पूर्ण पुसून काढणार. तर डिशवॉशर मधले भांडे मी ना तेव्हाच काढून लावून दिले होते. तर आता मी डिशवॉशर मध्ये भांडे लावून देणार. तर एक दिवस ना डिशवॉशर वर मला व्हिडिओ बनवायचा आहे. आता लवकरच बनवेन मी त्याच्यावर की हे डिशवॉशर कोणत्या कंपनीचं आहे, मी किती म्हणजे मला किती प्राइस मध्ये मिळालं किंवा काय काय यूज आहे, कोणकोणती भांडे त्याला त्याच्यात आपण टाकू शकतो. आणि
त्याचं पाणी वगैरे, किती त्याला पाणी लागतं वगैरे, कोणतं पाणी लागतं, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार एक दिवस. तर तो व्हिडिओ करायचा आहे. मला खूप कमेंट्स आलेल्या की तुम्ही सांगा ते कितीला आहे काय. म्हटलं एक पूर्ण व्हिडिओच बनवू त्याच्यावर, तर करेलच मी एक दिवस व्हिडिओ. आणि तेच मी थोडं रिसर्च करते, थोडंसं अभ्यास करून मग तो व्हिडिओ बनेल. आज एकदम कमी भांडे आहेत, कमी एकदम भांडे, वरचे पण एकदम कमी भांडे आहेत. तर डिशवॉशरला भांडे लावलेले आहे. आता हे वरचे भांडे ना, तर ते तर तुम्ही बघितलं असेल डिशवॉशरला भांडे लावलेले आहे. आता एक्स्ट्राचे भांडे जे आहेत ना ते घासून घेते. आणि इथे मी ना ती बादली लावली होती, कारण तिथे आपलं ॲक्वागार्डचं एक्स्ट्रा असं पाणी येतं ना, तर ते चांगलंच असतं. म्हटलं चला आता तेच यूज करू. आणि मी झाडांना पण तेच पाणी टाकून देते, वाया काही घालवत नाही पाणी. तर तेच आता मी पाणी म्हणजे बादली लावून दिली होती. म्हटलं चला आता भरलेलीच एवढी बादली, तर त्याच्यातच भांडे धुवून वगैरे बेसिन धुवून घेईल. आणि दुपारी पण लावली होती तेव्हा मी झाडांना पाणी टाकून दिलं होतं ते. तर इथे मी पूर्ण बेसिन वगैरे सगळं क्लीन करून घेते. नंतर आपला नळ वगैरे घासून घेणार. त्याच्यानंतर मग आपलं किचन ओटा पण थोडासा पुसून वगैरे घेणार. आणि मग माझं काम एकदम कम्प्लीट होऊन जाणार. तर बघू शकता इथे झालेलं आहे बेसिन घासून एका साईडचं. तर माझं बेसिन आहे ना म्हणजे सिंक 2 यांचं आहे. तर मग बरं पडतं, एका साईडला भांडे घासून ठेवता येतात. तर इथे मी आता दुसऱ्या साईडचं जे सिंक आहे ना ते घासून घेते पटापट. आणि इथे झालेलं आहे सगळं आवरून माझं. मी घासण्या वगैरे सगळं धुवून ठेवते परत जसं आहे तसंच. आणि इथे मी माझं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर तेच आता मी इथे पूर्ण क्लीन करून घेते. किचन ओटा पुसून घेते आणि गॅस वगैरे ते पण मी मस्त पुसून घेणार. तर माझं काम एकदम कंप्लीट होऊन जातं. आणि रात्रीच मी सगळं आवरून घेते, कारण नंतर सकाळी उठल्यावर म्हणजे फ्रेश वाटतं स्वयंपाक वगैरे करायला किंवा चहा करायला. नाही तर खूप पसारा असला ना तर मग मला खूपच कंटाळा येतो. आणि तर तुम्ही बघितलं असेल मी डिशवॉशरला भांडे पण लावून दिलेले आहे. तर डिशवॉशरला भांडे लावलेले आहे, त्याच्यावरचा एकदम छान व्हिडिओ बनवणारच आहे लवकरच. आणि बेसिन पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे. नळ क्लीन केला, नंतर एक्स्ट्राचे भांडे होते 2-3 ते घासून घेतले. आणि किचन पूर्ण मी क्लीन केलेलं आहे, बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. आणि ना आता दूध तापत ठेवलं. दूध तापलं ना तर मग माझं काम कम्प्लीट झालेलं आहे. तर तेच घाण पूर्ण भरून घेतली पिशवीत, आता ती डस्टबिन मध्ये टाकून देईल. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. आणि रूमचं काम पण बघितलंच असेल सकाळी काय म्हणतं आपलं भिंती घासणं चालू होतं. आणि ते मशीनच आहे आमच्याकडे. तर झालेले आहे, फक्त बेडच्या मागची भिंत झाली ती घासायची बाकी आहे.
म्हणजे अजून 7-8 दिवस लागतीलच कलर पूर्ण व्हायला, कलर वगैरे. तर तसं मी तुम्हाला मध्ये मध्ये शेअर करेलच. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. आणि गेली होती मी स्टार मॉलमध्ये, तुम्ही बघितलं असेल. तिथे तुम्हाला स्पीड पण दाखवले. नंतर त्याच्यानंतर मग मिरची वगैरे मला घेतली. मिरची खूप छान आहे. मी मागच्या वेळेस आणली होती. इतका छान कलर येतो, जसा काश्मीरी मिरची कशी तसाच कलर येतो. आणि तिखट पण आहे. स्टार मॉल स्टारचंच चिन्ह आहे त्याला. तर बघू शकता ही मिरची. तर स्टार मॉलचीच आहे, टाटा प्रोडक्ट स्टार चिली पावडर. तर 500 ग्रॅमची आहे ती आणि खूप स्वस्त मिळाली मला. तर खूपच छान कलर पण येतो आणि म्हणजे भाजीला रंग पण छान येतो, तरी पण छान येते. आणि जास्त तिखट पण नाही, मीडियम तिखट आहे. आणि मग मला हीच खूप आवडते, म्हणून मी ह्यावेळेस मिरचीच केली नाही. म्हटलं स्टार मॉलची मिरची आहे तीच आणत जाईल माडीमध्ये. आता ही अर्धा किलो आणलेली ना, तर मला खूप दिवस जाईल. त्याच्यानंतर मग मी आणेल कधीतरी. तर तेच काम होतं मला, मिरची हळद वगैरे घ्यायचं. आणि बाकी मग मस्त चिकन वगैरे केलेलं. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. आज थोडंसं किड्स रूमचं रेनोव्हेशनचं काम सुरू केलेलं आहे आज. तर तुम्हाला कसं वाटलं पूर्ण ब्लॉग बघून? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की कमेंट करून सांगा की कसा ब्लॉग होता पूर्ण. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.